आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सरकारची परीक्षा आहे, विद्यार्थ्यांचीही परीक्षा आहे, पालकांचीही परीक्षा आहे आणि संस्था चालकांची सुद्धा परीक्षा आहे. कारण कोरोनाचा 10वीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण आता या 10वीच्या विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका हाती येणार की काही पर्यायी मार्ग शोधणार, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना आहे. खरं तर काल सरकारनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण पालकांमधला संभ्रम अजूनही कायम आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये काल सविस्तर चर्चा झाली आणि येत्या 2 दिवसात या संदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली. 10वीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे, पण इतर बोर्डांच्या प्रमाणे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जाईल. तसंच याविषयीची भूमिका शिक्षण विभागाकडून उच्च न्यायालयात मांडली जाण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे 10वीच्या परीक्षा झाल्या की 12वीच्या परीक्षेचं नेमकं काय? कारण 12वीच्या परीक्षेचे मार्क हे अन्य विद्याशाखांमधल्या प्रवेशासाठी महत्त्वाचे असतात. त्यासाठी एकत्र सीईटी किंवा अन्य प्रकारच्या परीक्षा असतात. त्यामुळे एक परीक्षा रद्द केली तर त्या परीक्षेच्या निकालावर आधारित अन्य परीक्षा किंवा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं काय, त्याचे निकष काय, असे अनेक प्रश्न या संदर्भात निर्माण झाले. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई आपल्यासोबत आहेत. सध्या आपण जर बघितलं तर 10वीच्या परीक्षा या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा कशा पद्धतीने हा एक निर्णय अंमलबजावणी त्याची होऊ शकते? ते आपण सगळेजण जाणता की ज्या वेळेला कोरोनाची परिस्थिती सुरू झाली त्यावेळेलाच विविध माध्यमातून शिक्षण सुरू करत असताना ती परिस्थिती एकदम असाधारण अशी परिस्थिती होती आणि म्हणून आम्ही त्यावेळेला परीक्षा पोस्टपोन करण्यासंदर्भामधलं बोललो होतो. आम्ही इतर बोर्डांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं. मधल्या काळामध्ये CBSE असेल, ICSE असेल किंवा IB असेल किंवा केंब्रिज असेल, या सगळ्या शाळांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. युनिफॉर्मिटी म्हणून आपणही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला सर्वांना माहिती आहे की आम्हाला काही प्रश्न विचारले आणि त्या संदर्भामधली माहिती देत असताना आम्ही इतर मंडळाच्या माध्यमातून काय चाललेलं आहे, कशा तऱ्हेने असेसमेंट चालली आहे, सगळ्याचा अभ्यास करून ही माहिती आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये आणि 10वीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या तऱ्हेचे आम्ही काय निर्णय घेणार त्याची चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज आम्ही भेटलो, जे आम्ही तुमच्याकडे आज उद्यामध्ये येऊच आणि तुमच्याशी या विषयावर चर्चा करू. त्या व्यतिरिक्त जे मुलांचे दोन्ही पालक जे आहे त्याचं मृत्यू झाले दुर्दैवाने कोरोनामध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे, मोफत शिक्षण, आणि अशा विद्यार्थ्यांना जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली. आणि त्याच्यामध्ये प्रगत आणि पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंत या मुलांचं शिक्षण गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पहिली ते 12वीचं शालेय शिक्षण आणि पुढचं जे आहे ते हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून कसं करता येईल. परीक्षांचा निकाल किंवा येणारं शैक्षणिक वर्ष या दोन्ही बाबतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका राज्याच्या वतीने तुम्ही घेणार आहात आणि कोर्टासमोर सुद्धा ते मांडणार आहात. तर आगामी शैक्षणिक वर्ष जे पावसाळ्यामध्ये सुरू होईल किंवा जून जुलैच्या दरम्यान सुरू होईल ते नेमकं ऑनलाईनच असणार आहे किंवा कशा पद्धतीने त्याच्यासाठी तयारी होती? आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही तयारी सुरू केली. मधल्या काळामध्ये माझी एक विषय होती, आम्ही त्या संदर्भात पुढच्या वर्षी कसं गेलं पाहिजे, कारण आम्हाला मागच्या वर्षाने खूप काही गोष्टी शिकवल्या. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हालाही माहीत नव्हतं की कसं गेलं पाहिजे, परंतु आपण पुस्तकं म्हणजे शाळेपर्यंत पोहोचवली, 100% पुस्तकं पोहोचली. नंतर आपण ऑनलाईन, ऑफलाईन, TV, रेडिओ, कुठलं माध्यम सोडलं नाही ज्याच्या माध्यमातून आपण शिकू शकलो नाही, असं सगळं माध्यम आपण त्या ठिकाणी वापरलं. यावर्षी सुद्धा आता आपल्याला जे नॉलेज मागच्या पूर्ण वर्षात मिळाले त्याच्या माध्यमातून आपल्याला सुरुवात करायची, कारण तिसरी लाट येते, माहीत नाही. आपल्याला असंच वाटलं होतं की दुसरी लाट काही येईल, कमी प्रमाणात असेल, कदाचित लोकांना एवढा त्रास होणार नाही, परंतु आपण बघितलं की पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास जास्त प्रमाणात होते. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करत करत जे टास्क फोर्स सांगेल, जे आरोग्य विभाग सांगेल, त्यानुसार आपण येणाऱ्या काळामध्ये पुढचं नियोजन करू. शेवटचा प्रश्न, मुळात म्हणजे सध्या जे वातावरण आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं एकूणच अभ्यासावरचं लक्ष थोडंफार प्रमाणात का होईना कमी झालेलं दिसतंय आणि इतर जे प्रवेश असतात जे 12वी नंतरचे असतील किंवा 10वी नंतरचे असतील, तर हे प्रवेश नेमक्या कोणत्या निष्कर्ष असतील तेव्हा काय पद्धत असेल की ज्याच्या मार्फत आगामी जे शैक्षणिक वर्ष असेल मुलांची किंवा एकूणच पुढचं आयुष्य असेल त्याचे निर्णायक अशी भूमिका घेता येईल? नक्कीच, कारण मी केंद्राला सुद्धा सांगताना हे सांगितलं की आता जवळपास 1 वर्ष 4 महिने झालेत विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांची मानसिकता काय असेल आणि अजूनही माहीत नाही की परिस्थिती काय आहे, कारण कशी परिस्थिती उद्भवेल, कारण खूप अनप्रेडिक्टेबल आहे.
इम्पॅक्ट किती होतो हेही अजून सांगता येत नाही, कारण आपणही कोणीच त्याचा कयास लावू शकलो नाही आणि नंतर आपले प्रयत्न आपले पूर्णपणे करण्याचं काम आपल्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे येणारी परिस्थिती बघूनच भविष्यामधले निर्णय घेतले जातील आणि ते घेत असताना पूर्णपणे प्राथमिकता जी आहे ते विद्यार्थ्यांच्या आरोग्याला दिली जाईल आणि त्याबरोबर हे निर्णय पण कसे योग्य असतील असं नाही, त्याला कसं रॅशनलायझेशन करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच. तर येत्या काळामध्ये सुरक्षित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं आणि एकूणच सर्व व्यवस्था उत्तम पद्धतीनं मुलांच्या हिताची असावी अशा पद्धतीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ अरुण पेडणेकरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक मार्गदर्शक रणजित डिसले सर आणि आणखीनही काही जण आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत जयश्री देशपांडे प्रामुख्यानं पालक संघटनेच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्या आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत. चंद्रकांत, तुझ्याकडे येण्यापूर्वी डिसले सर, आत्ताची जी राज्यातली प्रामुख्यानं 10वी-12वीच्या मुलांच्या अनुषंगाने जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पूर्णपणे अभूतपूर्व अशा प्रकारची आहे. आत्ता सरकार आपल्या परीनं प्रयत्न करत आहे, न्यायालयात काही जण गेलेत ते त्यांच्या परीनं आपली बाजू लावून धरतायत. तटस्थपणे पाहताना काय वाटतंय तुम्हाला आजच्या परिस्थितीकडे बघून? आणि न्यायालयात गेलेली व्यक्ती आणि प्रशासन हे दोन्ही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत, कारण त्यांना त्यांच्या दृष्टीने प्रशासनाला मास स्केलवरती विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा लागतो. याचिकाकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक मुलांचं हित पाहावं लागतं आणि त्याच्यामुळे ते त्यांना योग्य वाटेल तसं ते डिसिजन घेत चालतात. पण जेव्हा तुम्ही तटस्थपणे या पूर्ण शिक्षण क्षेत्रातल्या निर्णय प्रक्रियेकडे आणि कशा पद्धतीने आता शैक्षणिक वातावरण हे ढवळून निघतं आहे याच्याकडे जर पाहत असाल तर मला असं वाटतं की ही परिस्थिती आहे आपल्याला आपल्या धोरणामध्ये, आपल्या विचारसरणीमध्ये आणि आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही बदल करण्याची ही वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने निर्णय घेत होतो ते आता निर्णय या ठिकाणी कुचकामी ठरत आहेत किंवा ते तसे, कारण वेळच तशी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा आपण धोरणकर्त्यांनी थोडा लॉंग टर्म विचार करायला हवा. केवळ एका वर्षापुरता 2021 सालच्या 10वीच्या वर्षापुरता किंवा 11वी-12वीच्या वर्षापुरता याचा विचार करून चालणार नाही. त्याच्या आपल्याला एक 5 वर्षाचा प्लॅन ठेवावा लागेल की कसं पद्धतीनं पुढच्या 2 वर्षात ही मुलं परीक्षा देऊ शकतात. लेखी परीक्षेला काही वेगळे पर्याय आपल्याला करता येऊ शकतात तर की जे त्याचं सातत्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट मूल्यमापन पद्धती जी 1ली ते 8वीच्या स्तरावरती वापरली जाते त्या पद्धतीने या 11वी आणि 12वीच्या मुलांचं मूल्यमापन करता येऊ शकतं का, हे फार महत्वाचं आहे. परीक्षा याच्या व्यतिरिक्त म्हणजे परीक्षा म्हणजे लेखी परीक्षेच्या व्यतिरिक्त अनेक काही वेगवेगळी साधनं विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी वापरावी लागतील आणि ती सुरक्षिततेला प्राधान्य देतील. त्याचवेळी मला असं वाटतं की आता या घडीला आपल्याला तंत्रज्ञानाच्या वापरातून अधिक चांगलं शिक्षण देणं किती गरजेचं आहे हे देखील आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमुळे समजून आलेलं आहे. त्याच्यामुळे तंत्रज्ञान देखील या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये आणि आता डे टू डे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये देखील कसं वापरता येईल आणि त्याच्यासाठीचे काही इन्फ्रास्ट्रक्चर जे बिल्डअप करावं लागेल त्याच्यासाठीची ही मला वाटतं एक ट्रान्झिशन फेज आहे, आपला संक्रमणाचा काळ आहे की तिथून आपल्याला काही पुढं वेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतील. त्याच्यासाठी मला वाटतं की प्रशासन त्यांच्या पद्धतीनं टास्क फोर्सच्या मदतीनं प्रयत्नशील आहेच. पण मला वाटतं पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी थोडंसं कंट्रोल, पॅनिक न होता संयम ठेवावा की पुढच्या 2 वर्षात 2 महिन्यामध्ये 2 दिवसामध्ये की आपल्याला एक त्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देणारा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे. बरं सर, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत चंद्रकांत फुंदे मी म्हटलं तसे जोडले गेलेत आणि पालक प्रतिनिधी आहेत. त्यांना आपण आशा करता घेतलं की पालकांची याच्यातली भूमिका, कारण याच्यातला जो सगळ्याच्या मध्यवर्ती आहे, केंद्रस्थानी येतोय विद्यार्थी आणि त्याच्याशी थेट जोडला गेलेला आहे. जसे तुम्ही शिक्षक आहात तसे पालक आहात. चंद्रकांत, पालकांना काय वाटतंय आता, परीक्षा झाल्या पाहिजेत, नाही झाल्या पाहिजेत, झाल्या तर कशा झाल्या पाहिजेत, जेणेकरून सगळ्यांच्या करता ही विन विन सिच्युएशन असेल? मिलिंद, आता आपल्यासोबत फक्त पालकच नाही तर पालक संघटना आणि विद्यार्थी जे सफर होणार आहे ते सगळ्याच्यामध्ये हे सगळे म्हणजे 10वीचे आहेत, 12वीचे आहेत, त्यांचे पालक आहेत. हे सगळ्यांना नेमकं काय वाटतं, कारण शेवटी ह्या सगळ्या निकालाचा, निर्णयाचा उच्च न्यायालय जो निर्णय देईल 10वी परीक्षा घ्यावी की नाही घ्यावी 10वी-12वीची, त्याचा थेट परिणाम ह्या घटकावरती होणार आहे. मग आपण सर्वप्रथम सुरुवात करूया देशपांडे मॅडमकडून. या पालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. मला सांगा, या सरकारने तर असमर्थता दर्शवली की आम्ही आता परीक्षा घेऊ शकत नाही फिजिकली, पण याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे
ते ते फक्त SSC बोर्डालाच त्याच्या विरोधात याचे करतात, CBSE बाकीच्या बोर्डाच्या विरोधात जात नाहीत, असा एक आरोप आहे. मग हे काही ठरवून चाललंय की विनाकारण त्रास देणं सुरू आहे? खूप मोठे प्रश्नचिन्ह खरं याच्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये आहेत. कारण CBSE आणि ICSE बोर्डाला वेगळे नियम, SSC बोर्डाला वेगळे नियम. त्याच्यानंतर जेव्हा आपण CBSEचा विचार करतो, इव्हन इथून पुढचा जरी विचार केला तरी आत्ता गेल्या वर्षभरामधला विचार वेगळा होता, पुढचा वेगळा आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणाल तर गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या मुलांना नॉलेज काय मिळालंय? नॉलेजच मिळालेलं नाहीये. आणि जर तुम्ही इंटरनल असेसमेंट करून जर मार्क्स देणार असाल तर याचा थेट परिणाम आमच्या मुलांवरती होणार आहे. कारण गेल्या वर्षभरातली जर का सगळी विदारक परिस्थिती बघितली तर खूप सारे पालक असे होते की ज्यांना फी भरणं शक्य नव्हतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या चॅनलनी असेल किंवा बऱ्याच लोकांनी याच्यावरती बरेच आवाज उठवलेत की जेव्हा पालक फीस भरू शकत नव्हते त्याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावरती झालेला आहे. आणि मग आज आम्ही असं का म्हणू नये की उद्या आमच्या मुलांच्या रिझल्टवरती हा परिणाम होणार आहे. सो शाळेकडचे इंटरनल असेसमेंट हा अतिशय चुकीचा भाग आहे. वर्षभरात प्रत्येक टीचरांचा मुलांवरचा ग्रोज, पालकांवरती होणारे अन्याय, पालकांच्या वरचा आर्थिक बोजा, CBSEला वेगळे नियम, SSCला वेगळे नियम, ICSEला वेगळे नियम, म्हणजे हे नेमकं चाललंय काय? आमच्या मुलांवरती अजून किती अन्याय करणार आहात? आणि वर्षभर नॉलेजच मिळालं नाही तर त्यांची असेसमेंट कुठली करताय? आपण तुमच्याकडे परत येऊच आहे, पण जो घटक सफरवर होतो 10वी आणि 12वीची मुलं, मला सांगा परीक्षा हवी की नको तुम्हाला? तर कारण आता जून उजेडत आलं. आता मला ॲक्च्युली असं वाटतं की नकोच घेऊ, कारण की पुढचे सगळे ॲडमिशन CET JEE बेस्ड होतात, सगळे एंट्रन्स बेस्ड होतात. आणि जोपर्यंत निर्णय घेणार नाही की बोर्ड्स होणार आहेत की नाही तोपर्यंत आम्हाला तसं अभ्यास करता येणार नाही की बोर्ड्सचा अभ्यास करायचा की एंट्रन्सचा करायचा. कारण की दोन्ही अभ्यासमध्ये खूप ड्रास्टिक डिफरन्स. परीक्षा अशक्य गोष्ट अशक्यच आहे. तू काय सांगशील? ऍक्च्युली पूर्ण जो स्टडी आहे तू तो 10वीला ना? पूर्ण स्टडी जो आहे तो ऑनलाईन झालेला आहे. त्याच्यामध्ये खूप सारे काही गोष्टी आहेत ज्या समजल्या नाहीयेत किंवा पोर्टल्स वगैरे बंद असल्यामुळे क्लासेस अटेंड करता आलेले नाहीये. त्याच्यामुळे जर एक्झाम झाली तर खूप अवघड होणार आहे. आम्हाला एक्झाम देणं शक्य नाहीये ऑफलाईन. मग आता असेसमेंट कशी करावी? तुम्ही विद्यार्थी आहात. आता मॅडम ताईंनी सांगितलं की इंटरनल असेसमेंट केलं तर त्यात भेदभाव होऊ शकतो. काही मुलांनी फी दिली नसेल तर त्याच्यावर अन्याय होऊ शकतो नकळतपणे. तर इंटरनल असेसमेंट कशी असावी? आता इंटरनल असेसमेंट म्हणजे तसे स्कूलतर्फे एक्झाम्स वगैरे झाल्या आहेत ऑनलाईन, त्याच्या बेसिसवरती असू शकते असाइनमेंट. किंवा जे आम्हाला प्रोजेक्ट्स वगैरे सबमिट करायला लावले होते, आमच्या स्कूलने आम्हाला प्रोजेक्ट्स तयार करून ते स्कूलमध्ये सबमिट करायला लावले होते. सो तशा टाईपमध्ये जर काही झालं तर छान होईल. हे झालं 10वीचं. 12वीचं तू काय सांगशील? आमची तर असेसमेंट अशी काही झालीच नाही आहे. नुसतं वीकली टेस्ट असायची, ते पण आमच्या रिव्हिजन करता. आणि प्रिलियम्सचे आमच्याकडनं पेपर तर लिहून घेतले, पण जेव्हा कॉलेजेस सुरू झाले होते तेव्हा बोलले की आता पेपर नका सबमिट करू, आपण जेव्हा मागू तेव्हा देऊ. आणि तो दिवस कधी आला? असेसमेंट तुम्हाला मार्क कुठल्या पद्धतीने मिळावेत? CET वरून मार्क द्यावा लागेल आता. म्हणजे आपण पाहिलं मिलिंद, मुलांनी सांगितली CET आमची घ्यावी, त्यातनं हे घ्यावं. आपले काही पालक, मला सांगा तुम्ही काय सांगाल? माझं एकच म्हणणं आहे की वर्षभर मुलं सफर झालेले आहेत, पालक सफर झालेले आहेत आणि मुलांना सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारे एक्झाम होणार आहे, एक्झाम नाही होणार आहे अशा कन्फ्युजन परिस्थितीमध्ये असल्यामुळे मुलं आत्ता 12वीचा विषय जर झाला तर 12वी नंतर जे काही ॲडमिशन पुढे होतात ते त्यांच्या CET एंट्रन्स एक्झामवरती होतात. तर मुलांना आता बोर्ड एक्झामचं प्रेशर न देता त्यांना जे आहे ते CET ठेवावी, CET मधनं त्यांचं सिलेक्शन व्हावं, त्यातून त्यांची गुणवत्ता निश्चितच डिक्लेअर होईल की काय. मिलिंद, पाहिलं काही पालकांना CET हवी, थेट परीक्षा नकोय आता. मिलिंद, बर आपण बर चंद्रकांत, तू राहाच आपल्यासोबत. बाकीच्यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात. सर, तुम्ही पाहिल्यात पालकांच्या प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांना तर म्हणजे दोन्हीकडनं धाकधूक आहे विद्यार्थ्यांची. आणि 12वीच्या इतकंच 10वीलाही आता महत्त्व आहे, कारण त्यानंतर शिक्षणाचे इतके वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात. एकीकडे आपण आता हे कोरोना आला म्हणून नाही तर नवीन शैक्षणिक धोरण जे येत होतं त्यातही खूप मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी होत्या. तर आता नेमकं काय केलं पाहिजे? कारण न्यायालय विचार करतं सर्व बाजूंचा, पण तरी एक भूमिका न्यायालयाला घ्यावी लागते की जी कदाचित दुसऱ्यावर अन्यायकारक असते. बरोबर आहे. न्यायालय, तुम्ही जर आता या पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया नीट ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल ते जे काही सगळे प्रश्न मांडत आहेत ते शैक्षणिक प्रश्न मांडत आहे. आणि प्रशासन ज्याला शैक्षणिक प्रश्नांना प्रशासकीय दृष्टिकोनातून उत्तर दिलं जात आहे, त्याच्यामुळे हा गोंधळ वाढतो आहे. मी अजूनही म्हणतोय की शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक ही शैक्षणिक अंगाने व्हायला हवी.
ज्या पद्धतीनं तुम्ही जर ही मुलं म्हणतायत की आम्ही एंट्रन्स टेस्ट व्हावी आणि त्याच्यातून आमचं मूल्यमापन होऊन आमच्या रँकिंग ठरवल्या जाव्यात, पण त्याच वेळी प्रशासनाला असं वाटतं की यांचे एंट्रन्स टेस्ट घ्यायला गेलो तर परत कोरोनाचा स्प्रेड होईल, परत काहीतरी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल आणि मग ते त्याच्यामुळे ते स्वतः सेफ राहण्यासाठीचा विचार ते करत आहेत. कारण प्रशासनाला देखील ती भीती आहे की जर या मुलांची अशी काही आपण एंट्रन्स टेस्ट घ्यायला गेलो तर कदाचित तिसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे फ्रंटलाईन वरती यांचा कदाचित बळी जाऊ शकतो. त्यामुळे तो दृष्टिकोन लक्षात ठेवता प्रशासनाला शैक्षणिक अँगलनी याच्यामध्ये कसं सोल्युशन करता येईल. एक महत्वाचा मुद्दा जी 12वीचे विद्यार्थी म्हणत आहेत की आमची एंट्रन्स टेस्ट घ्यावी किंवा 10वीचे म्हणतायत आमचं इंटरनल असेसमेंट होत आहे, व्हायला पाहिजे. पालक तिकडे म्हणतायत की आमच्याकडे फीज नव्हती त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन गेलोच नाही. आता बघा, प्रशासनाने काही निर्णय घेतला, इव्हन न्यायालयाने जरी निर्णय घेतला की परीक्षा घ्या म्हणून, तरी देखील मला असं वाटतं की काही जण त्याला चॅलेंज करते किंवा काही जण त्याला अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात जातील. कोणताही निर्णय घेतला तरी त्याला आता चॅलेंज हे होणारच आहे. कारण सर्वांचं समाधान होईल असा निर्णय आता करणं येणं शक्यच नाही. प्रशासनाला देखील ते शक्यच नाही. असा कुठला तोडगा आपण घेऊन येऊ शकत नाही. सध्या प्रशासनाचं प्राधान्य जे आहे ती मुलांची सुरक्षितता. तर ते सुरक्षित राहिले तर ते पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी सक्षम किंवा पुढे जाऊ शकतील. मग मला असं वाटतं की या पद्धती या सिच्युएशन मध्ये सर्वांना जर तुम्ही एंट्रन्स टेस्टचा पर्याय देऊ शकलात, द्यायचा आहे, तर ती देखील एक मास स्केलवरती करावी लागेल. मला असं वाटतं की या मुलांचं त्यांच्या शाळा स्तरावरती मूल्यमापन होऊ द्या. त्यांच्या शिक्षकांना माहिती आहे की या मुलांची बौद्धिक कुवत आणि त्यांचं किती ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यांचं मूल्यमापन त्यांचे शिक्षक चांगल्या पद्धतीनं करू शकतील. तर त्यामुळे या पद्धतीने यावेळी या निर्णय प्रक्रियेचं किंवा मूल्यमापन प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करा. ती शाळा स्तरावरती त्यांच्या शिक्षकांना ठरवू द्या की त्यांचं मूल्यमापनासाठी कोणत्या पर्यायांचा वापर करायचा आहे आणि ते मग मूल्यमापन केलेले सर्व जे मूल्यमापनाचे रेकॉर्ड्स आहेत ते प्रशासनाकडे जातील आणि मग त्याच्यानंतर प्रशासन निकाल लावेल. ही एक साधी सोपी पद्धत मला असं वाटते. कारण जर तुम्ही यांची शाळा स्तरावरती देखील शिक्षकांनी ठरवले की आज 5 जण या, उद्या 20 जण या, उद्या 10 जण या, सुरक्षित अंतर ठेवा, ती परीक्षा घेता येईल, असं काहीतरी करता येईल. याच्यातून काय होईल, परीक्षा घेतली की मला नाही वाटत त्याला कोणी चॅलेंज करेल. लक्षात आलं, ज्याला कोणाला परीक्षा देता येऊ नये. जो म्हणताय ते बरोबर आहे की शिक्षकांना आपल्या मुलांची सगळ्यात जास्त माहिती असते, कोण किती हुशार आहे, म्हणजे शिक्षकांच्या भाषेत सांगायचं तर कोण किती पाण्यात आहे. पण वेगळ्या अर्थानं की या सगळ्याला कालावधीची पण एक मर्यादा आपल्याला ठरवायला लागेल ना. कारण असं आहे की एखाद्या शैक्षणिक वर्षात आपण थोड्या उशिराने परीक्षा घेतल्या तर दरवेळेचं पुढचं शैक्षणिक वर्ष आपण लांबू नाही शकणार. हे एका विशिष्ट 1-2 वर्षांकरताचा हा निर्णय असू शकतो. पण मग कारण त्याच्यातनं पुढचं म्हणजे 12वीतनं जर का मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा अन्य प्रकारच्या एंट्रन्स CET घ्यायच्या तर ते शैक्षणिक वर्ष सुद्धा लांबलं जाईल. अशा परिस्थितीत त्याला वेळेची मर्यादा आखली पाहिजे का? साठी मी शैक्षणिक वर्ष 1 वर्षाच्या ऐवजी ते 1.5 वर्षाचं करणं महत्वाचं मानतो. कारण आताच्या या ज्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला ते टाइमलाईन पाळणं फार शक्य नाहीये. कारण तुम्हाला अजूनही माहित नाही पुढे काय होणार आहे. त्याच्यामुळे हे 1 वर्ष जर तुम्ही 1.5 वर्षामध्ये कन्वर्ट केलं आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर मधून त्यांच्या त्या एंट्रन्स टेस्ट नंतर त्यांचे कॉलेजेस सुरू केले. कारण बघा 10वी वरती 12वी डिपेंड, 11वीचे ऍडमिशन डिपेंड आहेत, 12वीच्या निर्णयावरती परत ग्रॅज्युएशनचे ऍडमिशन डिपेंड आहेत. यांचा निर्णय झाला नाही तर ते पुढचे ऍडमिशन पण होणार नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा आता यांना 1 वर्षानंतर कालावधी थोडा ग्रॉस पिरियड मिळतोय, तर मला असं वाटतं की जो तुम्ही टाइम कालावधी जो म्हणताय तो 1.5 वर्षाचा करायला हवा, असं करणं गरजेचं पण आहे. कारण तुम्हाला ही टाइमलाईन 1 वर्षाची पाळता येणं आता तरी शक्य नाही. बरं सर, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी आणि संघटनांशी जोडलेले आहात की जे त्यांच्या ठिकाणच्या शिक्षणाचा विचार करतात. महाराष्ट्रातलं काय स्थिती आहे आपल्या समोर आहे, त्याचा निर्णय लागेल आणि आपल्याला आपण सगळेजण न्यायालयाच्या निर्णयाशी बांधील आहोत किंवा शासनाच्या निर्णयाचं समर्थन आपण करण्याचा प्रयत्न करू. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी शैक्षणिक दृष्ट्या जे 10वी-12वीचे निकष आहेत त्या ठिकाणचे ते पाहता त्यांनी कशा प्रकारचा निर्णय घेतलाय थोडक्यात? जगाचा विचार करता किंवा युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिकन कॉन्टिनेंट्स मध्ये तुम्ही गेला तर तिथं अशा पद्धतीचं काय म्हणूयात की मास स्केलवरती परीक्षा कधी घेतली जात नाही. म्हणजे बोर्ड्स लेवलवरचं त्यांचं नाही, तर त्यांच्या शाळा स्तरावरचे जे निकष आहेत त्या पद्धतीचं मूल्यमापन जे आहे ते होत असतं. आपल्याकडे मात्र तो 10वी आणि 12वी हा फार महत्वाचा टप्पा मानला जातो, तिथून तुझ्या जीवनाला कलाटणी वगैरे मिळली जाते असं आपल्याकडे मानतात. पण इतर देशांमध्ये तसं काही त्यांना ते वाटत नाही. त्यामुळे त्यांचं मूल्यमापन हे शाळा स्तरावरतीच होतं.
सेंट्रलाइज पद्धतीनं जर तुम्हाला एखादं स्टेट ओलांडून दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं असेल, दुसऱ्या राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तिथे त्यासाठी तुम्हाला तुमची एक वेगळी एंट्रन्स टेस्ट घ्यावी लागते. बाकी विदिन द स्टेट तुम्ही असाल तर तुमचं तुमच्या शाळा स्तरावरतीच मूल्यमापन होतं. म्हणून मी म्हणतो की ही विकेंद्रीकरण पद्धत खूप गरजेची आहे आताच्या घडीला भारत सारख्या देशासाठी किंवा महाराष्ट्र सारख्या राज्यासाठी. बरं सर, खरं तर आणखीन काही प्रश्न होते, पण थोडीशी वेळेची मर्यादा आहे. तुम्हालाही पुढच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत, पण या विषयावर अपेक्षा आहे की सरकारने तुमच्या 4 गोष्टी ऐकल्या असतील, कारण शेवटी शिक्षकच मार्गदर्शक असतो, म्हणजे ते सरकार असो किंवा विद्यार्थी. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि न्यूज 18 लोकमतला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा सरकारची परीक्षा आणि सगळ्यांचीच परीक्षा पाहूयात. या परीक्षेतनं आपण सगळेजण कसे पास होतो ते एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि सरकारची परीक्षा आणि परीक्षेचं कारण आहे की 10वी आणि 12वीचं काय. 10वीच्या विद्यार्थ्यांना तर मोठा फटका बसलाच आहे, पण 12वीच्या विद्यार्थ्यांच्या समोर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे. 10वीला तर परीक्षा होणार नाही सरकारनं ठामपणाने सांगितलं, पण 12वीचं काय, कारण हा सगळा विषय कोर्टात आहे. मगाशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक डिसले गुरुजी आपल्यासोबत होते आणि त्यांनी असं म्हटलं की शैक्षणिक वर्ष 1 वर्षाच्या ऐवजी 1.5 वर्षाचं केलं तर कदाचित हा प्रश्न सुटू शकतो का, या दृष्टीने गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे जोडले गेले आहेत आणि त्यांच्यासोबत पुण्यातले काही पालक, शिक्षक, काही विद्यार्थी आहेत. चंद्रकांत. मिलिंद, आपण देसले गुरुजींनी काय काय पर्याय दिले ऐकले, पण आता पालकांना काय वाटतं आणि विद्यार्थ्यांना काय वाटतं, आपण ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने फोकस करूया सेगमेंटमध्ये. विशेष म्हणजे असेसमेंट कसं करायचं आणि पुढच्या वर्षाचे ॲडमिशन्स कसे द्यायचे याबद्दल या दोन्ही घटकांचे जे सफरर आहेत त्यांनाच विचारूया. आणि मुद्दा असा आहे पुन्हा एकदा, असेसमेंट कशी करायची आता 10वी आणि 12वीच्या मुलांची. खरं तर खूप अवघड आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांचं म्हणाल तर क्वाईट ओके असू शकतं, कारण 12वीच्या पुढच्या ज्या ॲडमिशन्स आहेत त्या सगळ्या CET, नीट या सगळ्या एक्झामवरती असतात. त्याच्यामध्ये 12वीचा पर्सेंटेजचा जो क्रायटेरिया असतो तो क्रायटेरिया काढणं गरजेचं आहे. तो जर क्रायटेरिया नसेल आणि फक्त CET बेस जर का किंवा नीट बेस जर मुलांना ॲडमिशन्स दिले तर तो एक चांगला 12वीचा पर्याय होऊ शकतो, एक एक्झाम वाचू शकतो. पण 10वीच्या मुलांचं खूप कठीण आहे. एक तर मुलांना त्यांच्या चॉईस बेस ॲडमिशन्स देऊन टाकणे, नसता 11वी सुरू करायची, त्यांना त्यांच्या चॉईसचे कॉलेज द्या, त्यांना त्यांच्या चॉईसचे स्ट्रीम द्या, 11वी सुरू करा आणि 11वी सुरू झाल्यानंतर जो काय सब्जेक्ट त्यांनी चॉईस केला असेल त्याच्यावरती त्यांचं थोडंसं असेसमेंट करा, तेही अगदी मिनिमम. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की परत एकदा मुलांना आता मानसिकता नाहीये, घरातलं वातावरण वेगळं होतं, वर्षभरात वेगळ्या गोष्टी झाल्या, परीक्षा नाही म्हणून वेगळं मेंटॅलिटी आली. थोडंसं माननीय कोर्टाला माझी विनंती अशी असेल की कोर्टाने याच्यावरती थोडासा इन डेप्थ मध्ये जाऊन विचार करण्याची, प्रॅक्टिकली विचार करावा. बेसिकली आपण हे 10वीचे विद्यार्थीने मला सांग, तुला असेसमेंट कशी होतं आता? तुला 11वीला ॲडमिशन घ्यायची, ऑब्विसली इंटरनल असेसमेंट जरी म्हणलं, पण तुला ॲडमिशन्स एक ठराविक नावाजलेले कॉलेज असतात, त्याच्यात ॲडमिशन देण्यासाठी क्रायटेरिया काय असावं? आमच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम घेतली पाहिजे, MCQs असतील आणि तीही ऑनलाईन. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. मुलांची तयारी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यायला ॲडमिशनसाठी, कारण अडचण अशी पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारखे जे नावाजलेले कॉलेज आहेत तिथं ॲडमिशन घेण्यासाठी खूप मारामारी असते, खूप स्पर्धा असते, तर तिथं निकष मार्कांचा असतो. पण यंदा आपल्याला माहिती परीक्षा झालेली नाही, तर मग त्याची असेसमेंट कशी व्हावी? तर एक CET टाईप परीक्षा घ्यावी आणि आम्हाला ॲडमिशन द्यावी, असं क्लिअर कट म्हणणं आहे पाल्यांचं. आता पालकांना विचारू, असेसमेंट कशी व्हावी 10वी 12वीची? 12वीची असेसमेंट तर आता ॲक्च्युली त्यांच्या पुढच्या ज्या काही ॲडमिशन्स आहे हे सगळ्या JEE मेन्स म्हणा किंवा नीट CET याच्या बेसवर होणार आहे. तर ती तर ऑनलाईन एक्झाम व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पुढचे ॲडमिशन होऊ शकत नाही. तो एक मेन क्रायटेरिया आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी 12चा क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया काढून टाकायला पाहिजे आणि 12वीची एक्झाम ही कॅन्सल करायला पाहिजे. येस, त्याच्याशिवाय काही ऑप्शन नाही दुसरा. तुम्ही काय सांगा 10वीचं? थोडं हे होतं बोल. ओके, तुम्ही मला सांगा
दहावीची परीक्षा तर शक्यच नाही आता घेणं. 1.5 महिन्यापासून मुलांनी पुस्तकं ठेवून दिलेत परत. 11वीचा अभ्यास सुरू केलेला आहे. राहिला प्रश्न त्यांचा असेसमेंट करण्याचा, तर असेसमेंट जर का तुम्ही शाळांकडे दिलात तर अवघड आहे. शाळा त्यांचे मनमानी करणार, कोणाला काय कमी मार्क हे ते. तर त्यापेक्षा बेसिक ऑब्जेक्टिव्ह ठेवून मुलांना एक असेसमेंट करावी, माझी अशी विनंती आहे बोर्डाला. म्हणजे बेसिक एकदम बेसिक. आपण 12वीच्या विद्यार्थ्यालाच विचारूया, तुझे आता प्रवेश, तुला समजा पुढच्या BSc ला घ्यायचं, इंजिनिअरिंगला घ्यायचं, मेडिकलला घ्यायचं, पण 12वीची परीक्षाच झालेली नाही, पण पुढचं ऍडमिशन तुला नेमकं कुठल्या बेसिसवर मिळवं? आता 12वी ट्रेडिशन बघितलं तर CET JEE तर असतेच. आता त्या माध्यमानेच घेतलं तर चांगलंच होईल. आणखी परत 12वी घेतली महिनाभर ते प्री डेट देणार, नंतर त्याची परत महिनाभर एक्झाम चालणार, नंतर परत महिनाभर नंतर त्यांचे रिझल्ट वगैरे येणार. असं बघत बघत 4 महिने असेच जातील परत. म्हणजे आमचा हा पूर्ण वर्ष वेस्ट होऊन जाईल. पण असा एक पर्याय येतोय, 1.5 वर्षाचं एक शैक्षणिक वर्ष असावं, तर ते पर्याय तुम्हाला ऍक्सेप्टेबल आहे का? नाही, मला नाही वाटत. म्हणजे मिलिंद, हे महत्वाचं आहे. मुलांना 1.5 वर्षाचं शैक्षणिक वर्ष मान्य नाही, कारण ऑब्व्हियसली पुढचं सगळं गणित बिघडणार आहे, शैक्षणिक एज्युकेशन त्यांचं याचं, म्हणून त्यांना मुलांना मान्य नाही. पण आपण पालकांना विचारूया, एक पर्याय असा पुढे येतोय शैक्षणिक, देसले गुरुजी त्यांनी म्हटलं की शैक्षणिक वर्ष 1.5 वर्षाचं करावं. हे प्रॅक्टिकली शक्य आहे आणि फिजिबल शक्य आहे? शैक्षणिक वर्ष 1.5 वर्षाचे केल्याने काय निष्पन्न होणार आहे? काही नाहीये. हे वर्ष पूर्ण पॅन्डेमिक, पूर्ण कोविडमध्ये गेलेलं आहे. लोक सफर झालेले आहेत, त्यांचा जॉब गेलेले आहेत, आमचेही जॉब गेलेले आहेत. आम्ही लास्ट इयरची फी भरू शकलो नाही, पुढच्या इयरची भरू शकलो नाही. 1.5 वर्ष करून मुलांना काय त्यातनं मिळणार नाहीये. आहे असं 1 वर्षाचं सेशन ठेवावं आणि 10वीच्या मुलांना पुढच्या ऍडमिशनचा क्रायटेरिया जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह मिनिमम मार्क्सचा ऑनलाईन एक्झाम घ्यावी, त्यातून त्यांचं सिलेक्शन पुढच्या ह्याच्यासाठी व्हावं. आणि 12वीचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जे GE आहे, नेट आहे, ह्याच्यामधनं जे होतंय त्याच्यात त्यांचे सिद्धता होणारच आहे, त्यांच्या गुणांची पडताळणी होणारच आहे, कशी कुणाची किती पात्रता आहे ती. ताई, शेवटचे 30 सेकंद आहेत. पर्याय काय दोन, असेसमेंटला आणि ऍडमिशनला? असेसमेंट आत्ता 11वीला मुलांना हवं तसं त्यांच्या चॉईस बेस त्यांना ॲडमिशन्स द्यावेत. आणि त्याच्यानंतर 11वी सुरू झाल्यानंतर, म्हणजे फिजिकली सुरू झाल्यानंतर, कारण प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे. या सगळ्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज 0 मिळते मुलांना. तर प्रॅक्टिकल नॉलेज सुरू झाल्यानंतर 11वीचं जे त्यांचं ॲन्युअल इयर असेल ते 10th सारखं यावं. 10वीचं जे सर्टिफिकेट मिळणार होतं ते आत्ता न देता 11वीचं आणि सलग 12वीचं असे 2 सर्टिफिकेट इयर्स सुरू करावेत. आणि 12वीची ओनली CET, नो बोर्ड एक्झाम. म्हणजे आपण पाहिलं मिळेल, पालकांनी क्लिअर कट सांगितलेले, त्यांना 1.5 वर्षाचं शैक्षणिक वर्ष म्हणजे फिजिबल वाटत नाही. मग असेसमेंटचे आणि पुढच्या ऍडमिशनचे पर्याय काय, तर त्यांच्या दृष्टीने 10वीला एक एंट्रन्स टेस्ट घ्यावी, जेणेकरून तुम्हाला 11वीला ऍडमिशन घेता येईल, किंवा सिस्टम काय जे व्यावसायिक वर्ग आहेत. आणि 12वीच्या मुलांनी पर्याय हे दिलेले आहेत की डायरेक्ट CET जे आता आपण घेतो मेडिकल इंजिनिअरिंगसाठी तीच कंटिन्यू ठेवी, आणि एक्झाम कुठल्याही परिस्थितीत त्यांना नको आहेत. जे काय घ्यायचे असेल मग ते इंटरनल असेसमेंट. ठीक आहे चंद्रकांत, आपण परत येऊयात या मुद्द्यावर, कारण केवळ 4 ओळी सांगून या विषयावर चा सगळा प्रश्न सुटणार नाही आणि परीक्षा तर अजिबात संपणार नाही. कारण वेगळ्या अर्थानं विचार करायचा झाला तर न्यायालयात हा सगळा विषय गेल्यानंतर परीक्षा आता सुरू झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील. पाहत राहा न्यूज 18 लोकमतवर सरकारची परीक्षा. कशाला फिरण्यास जावे आणखी कुठे, मन म्हणते आज घरीच राहूया. सेरा, काही क्षण घरासाठी. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी, याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. ही फरशीच बनवते आमचं पहिलं खेळायचं मैदान, पण आजार सुद्धा ह्याच फरशीमुळे घरात येतात. सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सगळे डाग घालवते ना त्यात लपलेले जंतू. म्हणूनच त्यांच्या अपूर्ण सफाई ऐवजी मी निवडते लायझॉलची संपूर्ण सफाई. ही हटवते जिद्दी डाग, मारते 99.9% जंतू. आता कोविड. आपण मागच्या सेगमेंटमध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना करंट इयरचे असेसमेंट आणि न्यू इयर ऍडमिशनचे निकष काय असावेत याविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
त्यांनी ते सांगून झालेले आहेत. पण यांचं काही जरी म्हणणं असलं, शेवटी ठरवणार कोण आहे? न्यायालय आणि सरकार. कारण निकाल जरी न्यायालय देणार असलं तर त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. त्यातल्या प्रॅक्टिकल अडचणी, फिजिबिलिटी या सगळ्या गोष्टी सरकारला बघावं लागणार आहे. कारण सगळी ती शासकीय यंत्रणा समजा परीक्षा घ्यायचं झालं तर फिजिबली शक्य आहे का? म्हणून आपण या पालक आणि विद्यार्थ्यांना विचारूया यांचं सरकारला आणि न्यायालयाला नेमकं काय सांगणं आहे. मला सांगा, शेवटी निर्णय न्यायालय देणार आहे, अंमलबजावणी सरकार करणार आहे. तू परीक्षा होणार की नाही, असेसमेंट कशी होणार, न्यू इयर ॲडमिशन कशी होणार, काय तुमचं मग सांगणं आहे दोन्ही घटकांना? सगळ्यात पहिल्यांदा न्यायालयाचा विथ ड्यू रिस्पेक्ट आम्ही एक विनंती करतो की प्रॅक्टिकल विचार करा मुलांचा. कारण आज प्रॅक्टिकली मुलं उमऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, तर इतर गोष्टी तर खूपच लांबच्या आहेत. प्रॅक्टिकल विचार करा. याचिकाकर्त्यांनी सुद्धा याचा पुनर्विचार करावा की प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे का. आणि सरकारने जो निर्णय घेतलेला आहे परीक्षा न घेण्याचा, त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो आणि आम्ही या निर्णयासाठी सरकारच्या सोबत राहू. तुम्ही काय सांगाल सरकार आणि न्यायालयाला? न्यायालयाने एका गोष्टीचा विचार करावा, ज्यांनी आणि याचिकाकर्त्यांनी एका गोष्टीचा विचार करावा की मागच्या काही दिवसापूर्वी MPSCच्या परीक्षा घेतल्या गेल्या, त्या घेतल्या जात नव्हत्या म्हणून आंदोलनं झाली, घेतल्या गेल्या त्यानंतर जो काय परिस्थिती झाली त्यातली काही तरुण उद्या अधिकारी म्हणून आपल्या समोर येणारी तरुण पिढी होती, त्यातले काही लोक आज आपल्यात नाही आहेत. अशी परिस्थिती आज आपल्या लहान मुलांवरती येऊ नये, 10वी-12वीच्या मुलांवरती पॅन्डेमिकचा विचार करून निर्णय द्यावा. पॅन्डेमिकचा विचार करून निर्णय द्यावा आणि असेसमेंट करताना शाळांच्या हातात ते असेसमेंट ठेवू नये, नाहीतर त्याचं बाजारीकरण होईल, त्याचा धंदा होऊन जाईल. तुझी काय अपेक्षा आहे? विद्यार्थी कारण सफर तू आहेस, 12वी एक्झाम कॅन्सल करून टाकायलाच पाहिजे. आणखी त्यांना काही ऑप्शन नाही आहे आणि आमच्याकडे पण काही ऑप्शन नाही आहे. आणि पुढचं ऍडमिशन सीईटी JEE वरच. कन्सेप्ट क्लिअर आहेत अगदी मुलांचे. तुझे काय? नाही, एक्झाम्स तर ऑनलाईनच झाल्या पाहिजेत आणि त्या MCQ टाईपच झाल्या पाहिजेत. कारण की पूर्ण इयर पोर्टल बंद असल्यामुळे इकडून तिकडून फ्रेंड्सकडून लिंक घेऊन क्लास अटेंड करावे लागलेत. बरेचसे इम्पॉर्टंट क्लासेस मिस झालेत. परीक्षा नकोच आता? नाही, परीक्षा नकोच. आणि पुढचं ऍडमिशन कसं हवं तुला? निकष काय असतो तुला? ऑनलाईन एक्झाम MCQ टाईप झाली तरी चालेल. म्हणजे सगळ्यांचे रिॲक्शन आहेत. तुम्ही सिंगल वर्ड 30 सेकंद सांगा. न्यायालयाने मुलांचा विचार करून निर्णय द्यावा आणि MCQच्या स्वरूपात एक्झाम म्हणजे असेसमेंट करावी अशी विनंती. म्हणजे तुम्ही पण ते सांगा. एक्झाम कॅन्सल झालीच पाहिजे. तुम्ही? नाही, मुलांचा आणि पॅन्डेमिकचा विचार करूनच पुढचं पाऊल घेतलं पाहिजे ही न्यायालयाला नम्र विनंती आहे. म्हणजे आपण पाहिलं पालक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांचं म्हणणं हेच आहे की आता एक्झाम फिजिकली शक्य नाही आहेत, कारण पॅन्डेमिक आहे. आणि त्यांनी असेसमेंट आणि न्यू इयर ॲडमिशनसाठी काय निकष असतात हे सांगून झाले. असेसमेंटसाठी जरी इंटरनल असेसमेंट जरी धरलं तरी पूर्ण अधिकार शाळा देऊ नयेत असं या सगळ्या पालकांचं म्हणणं आहे. कारण भेदभाव होऊ शकतो, त्यालाही काही वेगळे आणखी निकष. आणि ॲडमिशनला CET आणि एंट्रन्स एक्झाम हे दोन्ही पर्याय पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. आता याचा निर्णय घेताना न्यायालय आणि सरकारने ह्या दोन गोष्टी ग्राह्य धराव्या अशीच सारखी पालकांची इच्छा आहे. मिलिंद. बरं चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की न्यायालय सगळ्या बाजूंचा विचार करून, सारासार विचार करून या संदर्भातला योग्य आणि अंतिम निर्णय करेल. आणि विद्यार्थ्यांना तर परीक्षा हो किंवा न हो, आयुष्याच्या परीक्षेत पुढेच जायचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊयात. तुर्तास इथेच थांबूयात. पण एक महत्त्वाची आठवण आणि आग्रहाची विनंती, मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.